बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा। अस्सल खा, अस्सल रहा। माझी विनंती आहे। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा आज 16वा दिवस। विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या पूर्ण। आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती तर विरोधी पक्षाच्या राजकारणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, उईकेंचं आवाहन। कुणबी पुरावे असणाऱ्यांनी 8 दिवसांमध्ये अर्ज करावेत, तत्काळ दाखले देऊ। संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटलांची माहिती। आरक्षण बदललं तरी मैदानाचं अस्तित्व कायम ठेवा। नेव्हिल डिसूजा मैदानाबाबत शिंदे सेनेची भूमिका। आदित्य ठाकरेंच्या भूमिकेला शिंदेंच्या शिवसेनेची साथ असल्याची चर्चा। आदित्य ठाकरेंकडून लोकमान्य टिळक मैदानाची पाहणी। मैदान हडपण्याचा प्रयत्न झाल्यास हाणून पाडा, ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन। ठाण्यातील क्लस्टर योजनेविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक। जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये धडक मोर्चा। धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीचा थरार। भाजप प्रवेशासाठी निघालेले नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल। एक खोका, मतदाराला धोका। शहरामध्ये बॅनरबाजीची चर्चा। मुंबईमध्ये येऊन रात्र आणि दिवस बसणार, मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। नव्या नियमांनंतर मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। नेपाळच्या महाप्रलयामध्ये 288 भारतीय बेपत्ता। 200हून अधिक जण तिबेटमध्ये अडकले। भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रासह राज्य सरकारचे प्रयत्न। तर नेपाळमध्ये पुरामुळे 392 जणांचा मृत्यू। शेकडो नागरिक बेपत्ता असल्याची चर्चा। नेपाळमध्ये रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू। अनेक नागरिकांची सुखरूप सुटका तर बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू। नेपाळमधील पर्यटकांच्या रेस्क्यूसाठी राज्य सरकार अलर्टवर। केंद्र सरकारशी समन्वय संपर्क होणाऱ्यांना मायदेशी आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। अमरावती जळीत कांडाबाबत धक्कादायक माहिती समोर। रुग्णालयामध्ये वॉरंटी संपलेल्या व्हेंटिलेटरचा वापर। झी 24 तासनं दाखवलेल्या बातमीनंतर शिक्कामोर्तब। श्रावणात दारू पिऊन मांसाहार जेवण मागितल्यानं मुलाची हत्या। पोलिसांकडून आई-वडिलांना अटक। पुण्यातील वारजे माळवाडी भागातील धक्कादायक घटना। देशभरामध्ये आज रक्षाबंधनाचा उत्साह। बहीण भावाच्या नात्याचं सेलिब्रेशन। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदी दरात महाग। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदीच्या राख्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी। सोन्याच्या दरामध्ये 45,000 तर चांदीच्या दरात 1,30,000ची वाढ। गणेशोत्सवात कोकणवासियांसाठी पुन्हा मोदी एक्सप्रेस धावणार। आमदार नितेश राणे यांची मोठी घोषणा। 9-11 सप्टेंबरला दादरहून ट्रेन सुटणार।